ज्याने या विश्वात विश्वरत्न म्हणतात बाबासाहेबाला, जगात जग म्हणतात, पण काय काय घडवलं हो, त्याच्या एवढा माणूसच नाही होणार, ना झाला ना अगोदर झाला, याच्या पहिले नाही, आता नाही होऊ शकणार. म्हणून त्या आधारित माझं गीत आहे. पहिले नमन माझे सिद्धार्थ गौतमा, पहिले नमन माझे सिद्धार्थ गौतमा, प्रज्ञाशील करुणा तयाची प्रतिमा, पाहुन धम्माची तव धम्माची पाहुनी तव धम्माची पाहुनी महिमा, थक्क झाले नारी नर हो. दुसरे नमन माझे सिद्धार्थ गौतमा, दुसरे नमन माझे सिद्धार्थ गौतमा, जयाचा जन्म बापा जगाच्या विद्वाना, पहिले नमन माझे सिद्धार्थ गौतमा, जयाच्या जन्मदात्याची प्रतिमा, मानवतेची करुण विचारधारा, जगाच्या कल्याणा हो. या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संतांचाही आधार आहे याच्यामध्ये. म्हणून तिसरे नमन माझे बापा संग उज्ज्वला, तिसरे नमन माझे उत्तम मंगला, जयाचे कार्य बापा उत्तम मंगला, सज्जन दुर्जनाच्या हिताला, अहोरात्र झटती हो. सवते नमन माझे बापा श्रोते लोका, सवते नमन माझे श्रोते लोका, उपासका आणि उपासिका, रक्षणा जयाची प्रतिमा, अहोरात्र झटती हो. म्हणून या आधारित माझं गीत आहे. आजचा दिवस तोच आहे, त्या आधारित कार्यक्रम आहे. रात्रंदिवस रामा हरी तर करतच राहतो, पण काही नाही काय ते आधारित असल्या कारणानं एक नवीनच गीत आहे. माझी वंदना आहे. रहने दे
अखियों के हाथ पाँव अखियों को रहने दे अखियों के हाथ पाँव दूर से दिखती दिखती रहने अखियों को रहने दे अखियों को रहने दे अखियों के हाथ पाँव अखियों को रहने दे अखियों के हाथ काय कृपा आहे त्या भीमरायाची ही कृपा आहे की आपण इथे बोलून राहिलो एकामेकाशी बोलतो मी तुमच्याशी बोलतो तुम्ही माझ्याशी बोलता ही कृपा त्याची आहे हो केली कृपा आम्हावरी हो केली कृपा आम्हावरी रामजीच्या नंदना केली कृपा आम्हावरी रामजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना केली कृपा आम्हावरी रामजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना केली कृपा आम्हावरी रामजीच्या नंदना केली कृपा आम्हावरी रामजीच्या केली कृपा आम्हावरी रामजीच्या नंदना केली कृपा आम्हावरी रामजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना केली कृपा आम्हावरी रामजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना केली कृपा आम्हावरी भीमराया हो केली कृपा आम्हावरी रामजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना कारण तुलेच हॅलो हॅलो नानाजी जीवतोडे आमचे प्रियमित्र नानाजी जीवतोडे प्रॉपर्टी डीलर्स खापरी 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 प्रॉपर्टी डीलर खापरी दशरथजी कुंबळे यांच्याकडून 501 रुपयाची सप्लिमेंट मिळाली पार्टी धन्यवाद देत आहे सर्व लोकांना कारण हक्क मिळवून दिला काय काय परिस्थिती होती आमच्या बहुजनावरती पण ही कृपा त्या भीमरायाची आहे दादा रामजीच्या सुपुत्राची आहे काय परिक्रम केले हो यांनी अरे रे रे डोळ्याला पाणी येते दादा त्यांची कथा ऐकून म्हणून तुनेच दिले आम्हा सर्वच हक्क तुनेच दिले आम्हा सर्वच हक्क संविधान लिहून ठेवले वैरी झाले चक्क वैराईला मोठा धाक पडला
का आता हा शिकलेला आहे खूप बाबासाहेबा एवढा कोणी शिकले नाही पुष्कळ डिग्र्या मिळविल्या दुसरे एकानं मिळवले पण नाही बुद्धिवान होते ते म्हणून दुनियेचे दिले आम्हा सर्व जग पाहून या तुला वैरी झाले थक्क हिमतीनं जगून राहिलो म्हणूनच जगतोय आम्ही हो 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 आ आ म्हणूनच जगतोय आम्ही म्हणूनच जगतोय आम्ही उंच करून माना म्हणूनच जगतोय आम्ही उंच करून माना म्हणून इथं जगतोय आम्ही उच्च करून माना म्हणून करतो आज तुला वंदना म्हणतोय आम्ही उच्च करून माना म्हणून करतो आज तुला वंदना रामाजीच्या नंदना केली कृभामावरी रामाजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना केली कृभामावरी रामाजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना केली कृभामावरी बांधवांनो आपल्या काय गती होती अगोदर जसं पशु पक्षासारखी आपली गती होती हो थारा लागत नव्हता काय कराव कुठं जाव कसं जीवन जगाव पण जशी माय आपल्या लेकराला गरमीमध्ये वारा घालते आणि झोपवते बाळाला त्या प्रकारे बाबासाहेबांनी लेकरासारखं आपल्याला वारा घालून आपण जगवून राहिलो आपल्याला जगवलं पशुसारखी गत होती जगी नव्हता थारा पशुसारखी गत होती जगी नव्हता थारा माय जशी लेकराला घालत असे वारा माय बनली आपली बाप बनला माय बनली हो माय सारखं एवढं आपल्याला लहानाचं मोठं केलं ही कृपा द्यायची काय म्हणतो बघा पशुसारखी गत होती लागत होता धारा माया जशी लेकराला घालत होती वारा माया जशी लेकराला माया जशी लेकराला घालत होती वारा
सारखी गत होती लागत होता धारा मयत लेकराला घालत सेवा मयत लेकराला घालत सेवा मयत लेकराला घालत सेवा म्हणून आम्ही शिकलो जगण्याची कला शिकवली अजून पंचशील पाना जसं अमृत जसं माय चमच्यानं पाणी पाजते उन्हाळ्यामध्ये माय कापसाच्या बोऱ्यानं पाणी पाजते अंड्या चिमुकल्या लेकराला तसंच बाबासाहेबांनी एक माय म्हणून मायसारखं जगण्याचं अमृत पाजलं या पद्धतीने जगा शिका संघर्ष करा संघटित व्हा दादा म्हणून त्यांनी जगलो म्हणून आपण यापर्यंत येऊन पोहोचलो पशु सारखी गत होती लागत नव्हता धारा मयत लेकराला घालत सेवा मयत लेकराला घालत सेवा मयत लेकराला घालत सेवा जगण्याची कला शिकविली जगण्याची कला शिकविली पाजून पंचशील पाना जगण्याची कला शिकविली पाजून पंचशील पाना म्हणून करतो आज तुला वंदना केली कृपा आमावरी रामाच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना राजरत्न निघून गेला पळले नाही हात हो विदेशात असताना पण राजरत्न निघून गेला पळले नाही हात तरी आमच्या हितासाठी तरी आमच्या हक्कासाठी लढत राहिला खास तो भीमरावजी आंबेडकर काय आहे कृपा केली लेकरासारखं अमृत पाजलं हो आपले हे लेकर आहेत म्हणे माझे काय करू म्हणे जसा गाडगे महाराजचा मुलगा मेला लोक सांगायला लागले म्हणे महाराज तुमचा मुलगा मेला ना म्हणे चला तुम्ही कीर्तन बंद करा अरे अरे म्हणे काय करू म्हणे हे माझे लेकर आहेत ना एवढे का लढू एकासाठी असे आहे कोटोकाठ असे गेले कोटोकाठी पण तुम्ही तर लेकरच आहे ना त्या प्रकारे बुद्धिवान होते म्हणून आमच्या हक्कासाठी लढत राहिले लढले म्हणून आज इथे आम्ही उभे आहोत म्हणून काय म्हणतो बघा श्रीमान्य आमचे धनराजचे भाऊ बनसोड यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पाठी धन्यवाद देत आहे सतसे प्रणाम तसेच आमचे काकाजी गोळीवाले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली आहे नाव लक्षात नाही राहिलं
आज रत्न निघून गेले, पडले नाही हात, तरी पण आमच्यासाठी लढत राहिले खास. हक्क मिळवून दिलं म्हणून काय म्हणतो मी बघा. चला बाबा राहिले लढत. राजरत्न निघून गेले, पडले नाही हात, तरी आमच्या हक्कासाठी राहिले लढत. ज्ञानेश्वर प्रणाम करतो, ज्ञानेश्वर प्रणाम करतो, ज्ञानेश्वर प्रणाम करतो, गाऊनी वंदना म्हणून करतो आज तुला वंदना. केली कृपा आवावरी मामजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना. केली कृपा मावळे रामजीच्या नंदना, केली कृपा मावळे रामजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना. केली कृपा मावळे रामजीच्या नंदना म्हणून करतो आज तुला वंदना. केली कृपा मावळे. बाल गणेश मंदिर नाहीतर शास्त्राचा वाद आहे. शंकराच्याही लग्नातच होता, पार्वतीचं शंकराचं लग्न झाला, ते सुपारीचा गण फुलला. श्रीरामजी शाहीर मैंने वो गण को नहीं भजता, पार्वती ने मैं लोग का बनाया, जड़ी बूटी का बनाया, मैं वो गण को नहीं भजता, मैं वो गण को भजता हूँ की जिसने सृष्टी की रचना की. म्हणून हिराजी महाराज नाही लिहिलं, सोहम गणेश कैवल्यवासी दास हिराजी शरणतयासी लिहून ठेवलं भजनामध्ये. तर कोणाचं खरं म्हणावं. म्हणून पण आपल्या सायंटिस्ट जमान्यानं आपल्या मोबाईलमध्ये आहे, कुठल्या ठिकाणी आहे बाल गणेश मूर्ती. हे पहिलं मंदिर कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, कोल्हापूरच्या राऊंड चौक, जाऊरचा बाल गणेश म्हणतात, प्रख्यात आहे. जाऊराचा बाल गणेश मंडळ ठिकाण रंकाळा टावर चौक कोल्हापूर इथे स्थापना झाली अगोदर. त्या काळात असे सभा असे बसायचे लोक, पण समित्या गिमित्या काय होत्या नाही, होते समित्या मानलेले नेमलेले मायजन पाटील असे होते समिती. त्यास तिथे म्हणलं फलाण्या माणसाला करून दिला, त्याचं नाव होतं तिथं रामजी शेवाळ. तिथं नेमला एक बुद्धिवान होता तो, म्हणून चला बाया हुशार मुलगा आहे याला म्हणायचं, नाही तर काही नव्हतं, नेमधारी असे मानत होते मायजन पाटील असेच होतं पहिले अगोदर. आता म्हणता आपण मीटिंग करतो याला नेमतो, पण त्याची मीटिंग करतात 3 वर्षाच्या 3 वर्षा, 5 वर्षा 5 वर्षा, हे फेरबदल होत राहते. पण त्यावेळेस तसं काही नव्हतं. तर या कोल्हापूरमध्ये रंकाळा चौक टावर चौक, रंकाळा टावर चौक कोल्हापूर
इथे पहिल्यांदा बाल गणेश उत्सव तिथं नेमला गेला आहे आणि तिथं मंदिराची स्थापना बनलेली आहे. अजून बी काम चालूच आहे, अजून बी चालूच आहे. शाहीर साहेबजी मोबाईलमध्ये लिहिलं आहे ते सांगितलं बापा बापांना नाही लिहून ठेवलं. आता मीच नाही गेलो तर का सांगू आता, पण लिहिलंय मोबाईलमध्ये तेवढं वाचलं तेवढं सांगतो तुम्हाला. पण या रीतिरिवाजा प्रमाणे म्हणून तुम्हाला विचारतो मी, जसं अष्टविनायक म्हणतो आपण, विचारायचं नाही या आधारावर, पण चला एक तुम्ही विचारलं म्हणून आता तुमचं बी काय थोडंसं माझं परीक्षा घेतो थोडीशी. विद्वान शाहीर मोठ्या शाहीरचे शिष्य आहात तुम्ही, बुधाजी शाहीर यांचे शिष्य. आणि तुम्हाला तर माहिती आहे सांगण्यात काय अर्थच नाही, अमोरासाठी एकदा नकली हवे नाही माहितच आहे सगळं तुम्हाला. पण तुका म्हणे पाहिजे जातीचे वेळ्या गवाराचे काम नव्हे, म्हणून काम तुम्ही जसं अष्टविनायक याला त्या काळात मोरेश्वर, गजानन, गणेश, विनायक, मल्हारेश्वर, सिद्धिटेक असे काही नावं पडली आहे. तेव्हा अष्टविनायक होते आणि त्याला 8 पैलू म्हणत होते. म्हणून पहिले बाबासाहेबाला अष्टपैलू नेता म्हणत होते अगोदर. पण आजही म्हणतात शाहीर साहेबजी, आजही म्हणतात अष्टपैलू बाबासाहेबाला त्यावेळी म्हणत होते. पण आज मी अष्टपैलू आहेत. ते कोणते? बाबासाहेबाला अष्टपैलू म्हणत होते, पण ते अष्टपैलू कोणते त्याचे नाव तुम्हाला सांगायचे आहेत. विचार करून सांगा ते कोणते होते अष्टपैलू. एवढं सांगायचं, जास्त लांब लचक नाही विचारत. म्हणून बघा, सन्माननीय विवेक भाऊ बनसोड यांच्याकडून 51 रुपयाची भेट आली. सन्माननीय आदरणीय कागडे साहेब, रिटायरमेंट पोलीस ऑफिसर, मुक्काम सावंगी नागपूर यांच्याकडून 101 रुपयाची भेट आली. सन्माननीय गोपालजी सार्वे, मुक्काम गौरी, बकरीचे ठेकेदार यांच्याकडून 10 रुपयाची भेट आली. संगारासी सहारे खैरी, तालगाव खैरी यांच्याकडून 101 रुपयाची भेट आली. सन्माननीय आदरणीय आमचे मामाजी, सन्माननीय आदरणीय आमचे मामाजी दामोदरजी टिकले पाटील साहेब, मुक्काम जुनी कामठी यांच्याकडून 201 रुपयाची भेट आली. पार्टी आभारी आहे. लाख लाख धन्यवाद. पार्थकजी अवजे